हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? ऍक्च्युली हर्षदा आणि जिजा भरतनाट्यमच्या क्लाससाठी गेलेले. मोस्टली माहित असेल की जिजा भरतनाट्यमच्या क्लासला जाते सोमवारी आणि गुरुवारी, असं काहीतरी आहे. अधूनमधून बदलत असते. खरं तर हर्षदा काय करते की जाते तिथे थोडा वेळ बसते, 1 तास बसते, तिचा क्लास झाला की तिला घेऊन येते. तर ते आता येणार आहेत. आल्या आल्या जरा हर्षदाला मस्तपैकी असं चहा बनवायचा संध्याकाळी, म्हणजे आम्हाला जरा संध्याकाळचं थोडं काहीतरी खायचं. आणि आजचा दिवस कसा असतो? एव्हरी मंडे मॉर्निंग टू नाईट. आमची मॉर्निंग खरं तर दुपार नंतरच होते, कारण माझं संध्याकाळी शिफ्ट असते ऑफिसचं. माझं ऑफिस ऍक्च्युली सुरू झाले, लॉग इन केलंय आणि आता जरा ऑफिसचं काम करायचं. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो की आमचं मंडे कसा असतो. प्रत्येकाचा मंडे हा वेगवेगळा असतो. सकाळी सकाळी लवकर सुरू होतो आणि रात्री लवकर मे बी संपत असेल. तर आमचा मंडे कसा असतो ते जरा दाखवतो. सकाळची त्याची स्कूल झालेली, दुपारी आम्ही थोडं विश्रांती घेतो आणि मग मंडे असल्यामुळे भरतनाट्यम आणि आता माझं ऑफिस. ओके, आपण बनवू चहा. ठीक आहे. आता तू आण दूध. नाही असं नाही, मी तुझ्यासाठी जर ठेवतो, तुला होऊन जाईल. आल्यावर मी मला बघू, मी काय तरी खाऊन घेईन. चालेल, ठेवतो. बाय बाय. आता हर्षदाचा ऍक्च्युली फोन होता. दूध ऍक्च्युली संपलेलं. आता एका कप पुरतच दूध आहे, एका चहा पुरतं. तर आता ते तिला बनवूया. आल्यावरती मग आपण बघू. सुंदर असा फ्लेवर येण्यासाठी गवती चहा. प्रत्येक मंडेला मला वाटतं ना, सगळ्यांची सकाळ किंवा तो दिवसभर पूर्ण ना सगळ्या कपड्यांच्या घड्या घालण्यात जाते असं मला वाटतं. कारण मी पण आता आवरत होतो, इतके कपडे सगळे धुतलेले केलेले, सगळे घडी घाला ठेवा, घडी घाला ठेवा, घडी घाला ठेवा, एवढंच चालेल मला. त्यामुळे खरं तर जे घर सांभाळतात हाऊस वाईफ ग्रेट आहेत. जे घर सांभाळतात ते ऍक्च्युली ग्रेट आहेत. ते खूप जास्ती महत्वाचं आणि चॅलेंजिंग काम आहे ते. तर जसं आता मी म्हणत होतो तुम्हाला की प्रत्येकाचा मंडे हा वेगवेगळा असतो. तर तसंच माझं वर्क स्टेशन वेगवेगळं असतं. वेगवेगळं म्हणजे काय, जागा वेगवेगळी असते. कधी तिकडं, कधी तिकडं. हर्षदाचं पार्लर पण आहे, हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट. त्यामुळे त्यांचं कधी कधी काम असतं. त्यामुळे मला मग त्या रूम मधून या रूम मध्ये यावं लागतं. ही आमची बेडरूम आहे. तर इथं पण जरा बऱ्यापैकी जागा आहे, तिथं टेबल ठेवू शकतोय. पण नाईट शिफ्ट असल्यामुळे रात्रीपर्यंत जरा कॉल असतात, त्यामुळे मग या दोघींना झोपता येत नाही. त्यामुळे मग मी तिकडे बसतो जनरली. पण हर्षदाचं कधी क्लायंट असले तर मग. बाय द वे, चहा झालेला, फक्त तसाच ठेवलाय कारण हर्षदा आल्या आल्या तिला चहा द्यायचा. आणि थोडस असं झालंय की तो चहा जरा असं झालाय, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तो चहा झालाय जरा डार्क झालाय की ज्याच्यात दूध घालून तो परत दोघांना होऊ शकतो. त्यामुळे तसाच ठेवलाय. कामाला लागू. तर जसं तुम्ही आता मागचे ब्लॉग्स पण बघितला असेल, कालच माझा बर्थडे झालेला, सगळं सेलिब्रेशन. त्याच्या आधी एका कार्यक्रमाला गेलेलो, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला. तो ब्लॉग नंतर येणार आहे. हैदराबादवरून आल्यानंतर ना काहीतरी गोष्टी सुरूच आहेत. म्हणजे हर्षदाची क्लायंट असेल, तो एक कार्यक्रम असेल, डोहाळे जेवणाचा व्हिडिओ एडिटिंग असेल, अशा सगळ्या, आता संध्याकाळचं ऑफिस असेल, अशा सगळ्या इतक्या साऱ्या गोष्टी चालू आहेत सगळ्यांच्या, आमच्या तिघांच्याही. तर त्यामुळे काय झालं, मध्ये थोडं ब्रेक झालं. आणि आता परत जे आपले जसे डेली ब्लॉग्स असतील, रोजचं आमचं काय काय शेड्यूल झालेलं, म्हटलं आता ते येतील. आणि एक्साइटिंग म्हणजे काय, येणारा हा डिसेंबर महिना इतका जॅम पॅक आहे ना. म्हणजे हर्षदाच्या जवळपास 2 ऑर्डर आहेत लग्नाच्या. क्रिसमस येतोय, क्रिसमसची सुट्टी असणार आहे. त्यावेळेस जरा एक दुसरा आमचा प्लॅन केला आम्ही, ते तर व्लॉग खतरनाक येणार ब्लॉग्स आमचे. ते मोस्टली ट्रॅव्हल ब्लॉग्स असतील. त्यामुळं आमच्या सोबत बघत राहा आमचे ब्लॉग्स आणि मजा करा. कारण काय माहिती ना, आमच्या सोबत जर असे सगळे असले, आमच्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही, कुठे जातोय, कुठे एक्साइटिंग गोष्टी करायला मिळतात, कुठल्या जागा भारी आहेत ना, ते असं शेअर करत जायला खूप मजा येते. त्यामुळं ह्या दोघी आहेत. होय स्ट्रॉ आणायचा, माहितीये. अरे
ना काचेचा. हो एक्झॅक्टली. अरे पडला खाली. ओ काय पिलं तुम्ही? स्ट्रॉ पडला. उसाचं रस. पिलो. नारळ पाणी. पण तो स्ट्रॉ करून घेतले तिने तो. ओ ए अरे आपण सेपरेट स्ट्रॉ आणायचा आहे तुला कायमचा घरी. उद्या जाऊया आपण स्कूल झाले की जाऊया. ओके. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट तुम्हाला ठेवलेला आहे चहा. जरा दूध घालायचं आहे मग दोघांसाठी होऊन जाईल. लेट्स गो. तर मंजळी आज जिजा गेलेली भरतनाट्यमच्या क्लासला तर तिनं असा गंध लावलाय तिरंगावाला. हे बघा एक आहे हा थोडा तर खाऊन घ्या. आमच्या पिलूनी नारळ पाणी पिलेलं त्याचं मलाही आणलेली आहे. ती मस्त असं एन्जॉय करतेय आपापल्या तिच्या आता या नवीन ब्रेकफास्ट स्पॉटला. जिजाने तिच्यासाठी आम्ही एक नवीन स्पॉट बनवलाय ब्रेकफास्ट साठीचं. एक छोटं टेबल आणि तिची चेअर. ओके. हर्षदाचा मेकअप आर्टिस्ट आता लगेच पुढे क्लायंट येणार आहेत. जसं क्लास झालं आता लगेच क्लायंट सुरू. 2 जरा चहा बघा आणि कसं झालाय सांगा ना प्लीज. हर्षदा सर तुझं हे गोड छान होतं ना ग. मलाही गोड सगळं संपवले. खूप गरम आहे जरा थांबा. जिजाने केलं बटरफ्लाय चपातीचं. आणि बघा आमचं ही बाळ होतं आता दिदी झाली आहे त्यामुळे ती स्वतःच्या हाताने जेवतं आमचं दीदी. हो ना दीदी म्हणायचं ना तुला तर. ओके जिजा दीदी जेवून घ्या. इथं माझं चाललंय ऑफिसचं काम आणि पिलू करती तिचं काम. होमवर्क करते माझ्यासोबत. खाली जेवढे लिहिले 20. तर प्रत्येक सोमवारचं बेसिक काय काम असतं की बाबा एकतर टाइमशीट भरायचं. टाइमशीट भरून झालं की तुमचं आमच्या इथे स्मार्टशीट म्हणून आहे ते भरायचं की जे सगळ्यांचे जे कोणी स्टाफ आहे त्या सगळ्यांचे इथं ना प्रोजेक्ट्स असतात आणि प्रोजेक्ट्समध्ये टास्क लिहायचं की बाबा त्यांनी काय काय टास्क करत असतात. हे माझे एवढे सगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामधले माझं जे टास्क आहे ते करायचं आहे. आणि एव्हरी मंडे आमची असते मीटिंग. एव्हरी मंडे आमची मीटिंग असते स्टाफ मीटिंग जी 10 वाजता असते. आता रात्री आमची मग मीटिंग सुरू होईल आणि मग सगळं डिस्कस करायचं आणि काम कंटिन्यू करायचं. ऑलरेडी माझं काम दिलेलं मला काम दिलेलं ते ऑलरेडी आता हे सुरूच आहे. मग आता मीटिंग सुरू झाली की मीटिंगमध्ये सगळं सांगायचं हे अपडेट्स आणि परत कंटिन्यू करायचं कामावरती. लेट्स गो. हाय चिजा होमवर्क तुझा झाला आता. व्हेरी गुड. त्यामुळे इट्स टीव्ही टाइम. जोडा हर्षदा पण इथे पटकन जेवते आणि खाली जसं आहे आता प्लॅन जिजाला की थोडा वेळ खेळायला. वा. On Wednesday, are they doing a white elephant too? No, they're doing like an interactive adventure, I guess. I didn't quite understand what it was, but it's some sort of like food interactive thing altogether. Yeah. But I don't need to bring a gift. No. Okay. Well, I'm sure they would love one. That's good. तर जनरली आमची आता ही मीटिंग सुरू झाली आहे 10 वाजलेत. सगळे अपडेट देतात. आता सुट्टी आली क्रिसमसची हे सगळं त्यांचं डिस्कस करतात पार्टीज वगैरे. नेक्स्ट वीक तिकडे पार्टी आहे. I think that's all I've got. Oh, I just have something at the end of there was a birthday. अरे बघा जिजा कशी जोरात जाते. चला आता. हो आले पळते मी. चालते ग मी. ठीक आहे चला तू चल. जिजा दाखव इकडे बघ एकदा. जिजाला मस्त वाटते ना चालवायला सायकल. जोरात पळते आता. कुठे मिळाली तुम्हाला ती बॉटल? काय बॉटल मध्ये ईशा? काय बॉटल मध्ये? माती. फक्त माती आवडतं खेळायला मुलांना. जोरात ढकलायचं तिचा. बास आता. थंडी आहे का? किती हातगार झाले बापरे. हो बाई ठीक आहे असं दे. असं दे जे आहे ते सोबत खेळायचं. माझी जरा मीटिंग चालू आहे. 5 hours later. तर मंडळी आज माझं ऑफिसचं काम तर संपलेलं आहे. जवळपास 2-2.5 वाजून गेलेले आहेत. अर्धा झालं माझं ऑफिस संपलंय. थोडं काम माझं अजून आवरायचं होतं त्यामुळे ते काम संपवलंय आणि आता जायचं आहे झोपी. सकाळी उठू लवकर. लेट्स गो.
गेलेले आहेत. पिलूला आमच्या उठवायची वेळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. अगं माझं पिलू उठलं की ग? ओहो उठा. जिजाला आज काय आहे टिफिनला? चपाती पिझ्झा. आता ह्याच्यावरती हर्षदा असं मॅजिक करते आणि त्याचा पिझ्झा बनवते. आम्ही तोपर्यंत हा चीज ये लेट्स गो. आम्ही तोपर्यंत मग पटकन आवडून येतो. ओके चलो ब्रश करे. चला चला चला. तिचं कसं करायचं? म्हणजे आता जिजाचा मस्तपैकी पिझ्झा चपाती पिझ्झा नाश्ता करून चालली ती स्कूलला. तर मंडळी आता वेळ झाली आहे जिजाला स्कूलला सोडायची. तर बऱ्यापैकी जसं काल सांगत होतो तुम्हाला की आमचा बऱ्यापैकी जो मंडे असतो तो बऱ्यापैकी दुपारी सुरू होतो. सकाळी ऍक्च्युली जिजाच्या स्कूल पासून सुरू होतो करतात. पण माझं ऑफिस जिजाचं स्कूल तिचं सगळं शेड्यूल हे सगळं असं होतं जे बऱ्यापैकी दुपारी सुरू होतं आणि असं आज सकाळपर्यंत ते दुसऱ्या सकाळपर्यंत जातं. आज आहे मंगळवार. तर आजचा ब्लॉग इथे संपूर्ण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.